लाडकी बहीण योजना 2 आनंदाच्या बातम्या घेऊन आलोय। तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालीये। 2 बातम्या कुणासाठी बघा, ज्यांना 3000 रुपये मिळाले नाहीत आणि ज्यांना 3000 रुपये मिळाले त्यांना 1500 रुपयाचा हप्ता भेटणार आहे। याद्या सुरुवात झालेली आहे। काय नेमकी अपडेट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला पैसे हवेत ना तिसऱ्या टप्प्यात, कोणत्या कोणत्या ताईला 3000 रुपये हवेत तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि कोणत्या कोणत्या ताईला 1500 रुपयाचा हप्ता हवाय, कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचंय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण की दररोज अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत ज्या ताईंना 3000 रुपये आतापर्यंत भेटले नाहीत। यस, ज्या ताईंना आणखी पण पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय, दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय, अशा कोणी ताई आहेत का? लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की ज्यांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलाय, दुसऱ्या टप्प्यात फॉर्म भरलाय तरी पण पैसे आले नाहीत। अशा ताईंना एक गोष्ट सांगायची, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी गोष्ट, ज्या ताईंना पहिल्या टप्प्यात 3000 रुपये भेटले, आता त्यांना 1500 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे, याद्या बनवायला सुरुवात झाली आहे। तिसऱ्या टप्प्यांची याद्या बनवायला सुरू झाली आहे। तुम्हाला या तिसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये पोहोचायचं असेल तर लक्षात घ्या, या वरच्या ज्या ताई आहेत, कोणत्या 3000 रुपये मिळणाऱ्या ताई, त्यांना 42 लाख, किती 42 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये। लक्षात घ्या, 42 लाख ताईंना तिसऱ्या टप्प्यात किती हजार रुपये भेटणार आहेत? 3000 रुपयाचा हप्ता भेटणार आहे। लक्षात घ्या, पण या 42 लाखामध्ये आपल्याला पोहोचायचंय, कारण की आपण फॉर्म जुने भरलेले आहेत। मला आता एक गोष्ट सांगायचंय, ज्यांना अजून पण 3000 रुपये भेटले नाहीत अशा ताईंनी लवकरात लवकर, तुम्ही फॉर्म कोणत्या तारखेला भरला होता लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। तुमचं नाव अगोदर लिहा, नंतर तुमचा जिल्हा लिहा आणि तुम्ही कोणत्या तारखेला फॉर्म भरला होता, पहिल्या टप्प्याला भरला होता का दुसऱ्या टप्प्याला भरला होता, ते मला लिहून पाठवायचं आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला अप्रूव्डचा SMS केव्हा आला होता, अप्रूव्डचा SMS कधी आला होता गव्हर्नमेंट तर्फे, ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तिसरी गोष्ट, तुमचं डीबीटी केव्हा केलंय, बघा डीबीटी केव्हा केलंय याची डेट मला सांगायची, आणि कोणत्या बँकेत केलं ते सांगितलं तर अत्यंत उपयोगी राहील। तर कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही डीबीटी कधी केलंय कंप्लीट, तुमचं डीबीटी कधी झालेलं आहे, SMS मला कधी आलेला आहे ते सांगायचंय। आणि सगळ्यात महत्वाचा जिल्हा पण सांगायचा आहे, जिल्हा कोणता आहे, कारण की याद्या बनवण्यासाठी जिल्ह्यानुसार प्रेफरन्स दिला जातो। कारण की जे मोठे मोठे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना जेवढे अगोदर फॉर्म येतील त्यांची प्रोसेस पुढे जाते। कारण काय होतं, मोठे मोठे जिल्हे आहेत, पुणे जिल्हा असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, या जिल्ह्यामध्ये भरपूर सारे फॉर्म आलेले आहेत आणि भरपूर साऱ्या पेंडिंग केसेस राहिल्यामुळे त्या ठिकाणच्या फक्त 42 लाख ताईंनाच पैसे भेटणार आहेत। 42 लाख महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे या टप्प्यामध्ये तुमचं नाव येणं खूप गरजेचं आहे। ही झाली पहिली गुड न्यूज। या ताईंना पैसे भेटायला सुरुवात होणार आहे, कधी होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे, पण ही झाली पहिली न्यूज। दुसरी न्यूज आहे ती म्हणजे ज्या ताईंना 3000 रुपये मिळालेत, पहिल्या टप्प्यात मिळालेत का मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला कोणत्या टप्प्यात पैसे मिळालेत। ज्या ताईंना 3000 रुपये भेटलेत त्यांना बघा 1500 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे। प्रत्येक महिन्याला हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। आणि लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या दिवशी फॉर्म भरला होता ते सांगण्यापेक्षा तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे आले होते, परत सांगतोय, ज्या ताईंना 3000 रुपये आले होते त्या ताईंना कोणत्या दिवशी पैसे आले होते ते सांगायचंय। खूप महत्वाचं आहे, कोणत्या तारखेला आले होते पैसे। जसं की 14 ऑगस्टला आले होते तुम्हाला पैसे का 15 ऑगस्टला आले होते, पहिल्या टप्प्यामध्ये सांगतोय, पहिला जो टप्पा होता
त्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला कधी पैसे आलते? 14 ऑगस्टला आलते, 15 ऑगस्टला आलते, 16 ऑगस्टला आलते, 17 ऑगस्टला आलते, 18 ऑगस्टला आलते का 19 ऑगस्ट, या 5 दिवसामध्ये पैसे आले होते पहिल्या टप्प्यामध्ये. तर या 5 दिवसापैकी तुम्हाला कधी पैसे आले होते त्याच्यानुसार ठरणारे 1,500 तुम्हाला कधी भेटणार आहेत. त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे की तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये कधी पैसे आले होते. आता काही ताईंना काय झालेले, दुसऱ्या टप्प्यात पैसे आले होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 29 ऑगस्टला पैसे आले होते काहींना, नंतर 30 ऑगस्टला आले होते आणि काही ताईंना 31 ऑगस्ट या तारखेला पैसे आले होते. बघा पहिला जो टप्पा होता तो पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 1.5 कोटी ताईंना पैसे आले होते. जवळजवळ 1.5 कोटी ताईंना पहिल्या टप्प्यात पैसे आले होते. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा 50 लाख ताईंना या ठिकाणी पैसे आले होते. 50 लाख ताईंना पैसे आले होते कधी? दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि पहिल्या टप्प्यात आले ते 1.5 कोटी जवळजवळ तुम्हाला या ठिकाणी पैसे आलेले पाहता येतील. पण आता जो तिसरा टप्पा आहे, तिसरा टप्पा 42 लाख ताईंचा आहे. लक्षात घ्या, 42 लाख ताईंना या ठिकाणी 42 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये. तर एक महत्वाची गोष्ट त्याच्यामुळे सांगतोय, तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे मिळाले होते लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. भरपूर सारी ताई लाईव्ह आहेत, लाईव्ह लेक्चर बघत आहेत. बघा दादा तुमच्यासाठी खूप छान स्वरूपाची माहिती घेऊन आलोय. कारण की बघा तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटायचे हवे असतील, याद्या सुरू झाल्यात. मुख्यमंत्री साहेबांनी काल रात्रीच ही गोष्ट सांगितली आहे की बाबा आता सगळ्यांच्या याद्या बनवणं सुरू आहे. आणि 14 सप्टेंबरला, लक्षात घ्या, 14 सप्टेंबरला या ठिकाणी निधी वितरणाचा कार्यक्रम आहे 14 सप्टेंबरला. मग तुमचे जे हे 1,500 रुपये हप्त्यावाले आहेत त्यांना या 14 सप्टेंबर पासून पैसे यायला सुरू होणार आहेत. आणि ज्या ह्या 42 लाख ताई आहेत त्यांना 11 सप्टेंबर पासून पैसे यायला सुरू होणार आहेत. तर हे 2 महत्वाच्या गोष्टी बघा, तारीख पण तुम्हाला मी सांगून टाकलेल्या आहेत. तर सर्वांनी बघा एवढी छान छान माहिती तुम्हाला मी सांगत आहे, दररोज अपडेटेड माहिती सांगत आहे. एकदा व्हिडिओला लाईक करून टाका ताईंनो, सगळ्यांनी लाईक करायचे आणि सगळी डिटेल्स मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. प्रत्येक ताईकडून, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ताईकडून 3,000 भेटले असतील किंवा 3,000 भेटले नसतील, प्रत्येक ताईकडून मला कमेंट अपेक्षित आहे. बघा तुमच्या भाषेमध्ये सांगतोय, प्रत्येक ताईंनी कमेंट केलीच पाहिजे. त्या सगळ्या कमेंट मी चेक करणार आहे. त्या सगळ्या कमेंट नुसार आपल्याला बघायचं आहे की कोणत्या ताईला कधी पैसे भेटणार आहेत. तिसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये आपली प्रत्येक ताई या तिसऱ्या टप्प्यामध्ये बसायलाच पाहिजे. कुणाला काही अडचणी असतील त्या पण लवकर कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आणि महत्वाची गोष्ट, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते पण चेक करा. ज्या ताईंना 3,000 रुपये मिळालेत, त्या 1,500 रुपयाच्या हप्त्यासाठी वाट बघत आहेत, त्या ताईंनी जाऊन चेक करायचं डीबीटी कंप्लीट आहे का. डीबीटी बघा कशामुळे विचारतोय, कारण की बऱ्याच ताईंचे मला मेसेज आले, सर माझं वडिलाच्या नावावर अकाउंट होतं, सर माझं भावाच्या नावावर अकाउंट होतं आणि आता माझं लग्न झालंय, मी काय केलं, जुन्या अकाउंटला माझे पैसे आले पण मी घरी नवरा म्हणला किंवा भाऊ म्हणला किंवा कुणी सासरे म्हणले तर ते म्हणले की गावाकडलं सासरचं अकाउंट नको, आपलं नवीन अकाउंट काढ आणि त्याच्यात पैसे येऊन दे. तर काही त्यांनी असं केलं की ते जुने अकाउंट बंद करून टाकले, त्याच्यात पैसे आलते पण ते अकाउंट बंद केलं, नवीन अकाउंट उघडले. त्या नवीन अकाउंट उघडले काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला डीबीटी केलंय का हे पण खूप महत्वाचं, हे चेक करणं खूप महत्वाचं आहे ताईंनो. त्याच्यामुळे लवकरात लवकर मला सांगायचंय तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का त्या अकाउंटला. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जॉईंट तुमचं अकाउंट आहे का. आता बघा तुम्हाला वाटलं तर एक